तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, भरपूर लाडक्या बहिणींची आपल्या जुन्या आणि नवीन व्हिडिओमध्ये खूप जास्त कमेंट यायला सुरुवात झालेली आहे. जसा जसा आता फेब्रुवारी महिन्याचा हप्त्याचं वाटप जवळ येत आहे, तशा तशा भरपूर लाडक्या बहिणींचे कमेंट येत आहे की आम्हाला जे आहे ते 3 ते 4 महिने झाले हप्ते आलेले नाही. 3 ते 4 महिने कोणते? आता बघा, फेब्रुवारी महिन्याचा हप्त्याचा वाटप अजूनपर्यंत झालेला नाही, पण लगेचच आता होणार आहे. लगेचच फेब्रुवारी महिन्याचा हप्त्याचं वाटप होणार आहे. पण बघा, आता फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासोबत जे आहे ते नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी असे 4 महिन्याचे हप्त्याचे पैसे त्या लाडक्या बहिणींना आलेले नाही. आता भरपूर बहिणींना माहित आहे की हप्ते कशामुळे बंद झाले, पैसे कशामुळे बंद झाले, पण ज्या बहिणींना अजूनही माहित नव्हतं, मग त्या बहिणी आता माहिती घेण्यासाठी सोशल मीडियाकडे येत आहे आणि तेव्हा त्यांना माहित होत आहे की पैसे कशामुळे बंद झाले. तर बघा, जे काही पैसे बंद होण्यामागचं कारण आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आणि तुमचे पैसे बंद झालेले हप्ते सुरू होऊ शकतात का, पुन्हा सुरू होऊ शकतात का, ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे काय, तर नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हप्ते अजूनही आलेले नाही, बंद झालेले आहे. तर मग फेब्रुवारी हप्ता सुद्धा तुम्हाला येण्याची शक्यता नाही. जर जानेवारी महिन्यापर्यंत तुम्हाला पैसे आले नसेल तर फेब्रुवारी महिन्यापर्यंत सुद्धा पैसे येणार नाही. कोणत्या बहिणींना येणार नाही ते सर्वात आधी समजून घ्या. जर तुम्ही कधीच केवायसी केलेली नव्हती, जर तुम्ही कधीच तुमची केवायसी केली नव्हती, सबमिट केली नव्हती, म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासून तर डिसेंबर महिन्यापर्यंत तुम्ही कधीच केवायसी केली नव्हती, तर तुमचे हप्ते बंद झालेले आहे, तुमचे पैसे जे आहे ते बंद झालेले आहे. त्यानंतर आता काही बहिणींचे बघा, केवायसी केलेली होती, केवायसी केलेली होती तरी पण बघा हप्ते बंद झालेले आहेत. केवायसी केली असून सुद्धा हप्ते बंद झाले आणि आता जेव्हा शासनाकडून दुरुस्तीची संधी दिलेली आहे, तर मग दुरुस्ती त्यांना करता येत नाही किंवा दुरुस्तीच्या यादीमध्ये त्यांचं नाव नाही. तर बघा, अशा बहिणींचे सुद्धा हप्ते जे आहे ते नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हप्त्यापासून बंद झालेले आहे. यामध्ये काही बहिणींना दुरुस्तीची संधी मिळाली. ज्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हप्त्याचे पैसे आले नाही, त्यापैकी काही बहिणींना जे आहे ते केवायसी दुरुस्तीची संधी मिळालेली आहे. त्यांनी केवायसी दुरुस्ती केलेली आहे. यापैकी काही बहिणींचे हप्ते जानेवारी महिन्यात आले. केवायसी दुरुस्ती केल्यानंतर काही बहिणींचे हप्ते जानेवारी महिन्यात आले, काही बहिणींचे हप्ते फेब्रुवारी महिन्याच्या वाटपामध्ये मिळणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या वाटपात मिळणार आहे. सर्वात महत्वाचं, हप्ते बंद होण्यामागचं रिझन मी तुम्हाला आधी सुद्धा 2 ते 3 व्हिडिओमध्ये सांगितलं. तुम्ही केवायसी केलेली नाही किंवा मग तुमची केवायसी चुकलेली आहे, त्यामुळे तुमचे हप्ते जे आहेत ते बंद झालेले आहे. आणि आता केवायसी मुळे जर मग हप्ते बंद झाले तर हप्ते पुन्हा सुरू होऊ शकतात का? तर बघा, शासनाकडून जेव्हा नवीन केवायसी सुरू करण्यात येईल, कधी शासनाकडून जर नवीन केवायसी सुरू करण्यात आली आणि तुम्हाला पूर्ण नवीन फ्रेश केवायसी, नवीन आणि फ्रेश केवायसी जर तुम्हाला सबमिट करायला मिळाली, तर तुमचे हप्ते जे आहे ते सुरू होऊ शकतात. तुमचे हप्ते जे बंद झालेले हप्ते आहे ते सुरू होऊ शकतात. म्हणजे जुने कोणतेच हप्ते तुम्हाला मिळणार नाही, जुने कोणतेच हप्ते मिळणार नाही. फक्त ज्या महिन्यापासून तुमची केवायसी झाली, ज्या महिन्यापासून तुमची केवायसी पूर्ण झाली, त्याच महिन्यापासून तुमचे हप्ते सुरू होणार. पण जुने कोणतेच हप्ते या ठिकाणी तुम्हाला मिळणार नाही. सर्वात महत्वाचा प्रश्न हा होता की लाडक्या बहिणींना माहीतच नव्हतं की आपले हप्ते कशामुळे बंद झाले. बघा, आता पेंडिंग लाभ जो आहे तो बिलकुल मिळणार नाही. जुने हप्ते तुम्हाला कोणतेच मिळणार नाही. त्यानंतर जर केवायसी शासनाने सुरू केली आणि केवायसी जर सुरू केली आणि तुम्हाला जर नवीन केवायसी करण्यासाठी संधी दिली, तर कदाचित तुमचे बंद झालेले हप्ते त्या केवायसी नंतर सुरू होऊ शकते. आता दरवर्षी नवीन केवायसी नुसार शासनाचा जो काही नियम आहे, तो जून महिन्यामध्ये केवायसी सुरू होणार असं शासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. जून महिन्यात केवायसी सुरू होणार, तेव्हा या सर्व बहिणींना पुन्हा केवायसी करण्याची संधी मिळणार आणि त्या बहिणींची पुन्हा केवायसी होऊन त्यांचे हप्ते सुरू होण्याची शक्यता या ठिकाणी आहे. पण बघा, आता तुम्ही जर केवायसी केलेली आहे, केवायसी सुद्धा तुम्ही पूर्ण केली, केवायसी सुद्धा तुमची बरोबर आहे, तुमचं नाव दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही, मग आता केवायसी जर चुकली असेल, हप्ते जर बंद झाले असेल, तर तुमचं नाव कुठे पाहिजे? दुरुस्तीच्या यादीमध्ये. मग दुरुस्तीच्या यादीमध्ये जर तुमचं नाव नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे? महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये चौकशी करा. महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये चौकशी करा. केवायसीच्या व्यतिरिक्त तुमचं दुसरं काही कारण असू शकते पैसे बंद होण्यामागे. महिला व बाल विकास मध्ये गेल्यानंतर तुम्हाला आधार क्रमांक घेऊन त्या ठिकाणी जायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट सांगितलं जाईल की कोणत्या कारणामुळे तुमचे हप्ते बंद झाले, केवायसी चुकली किंवा दुसरं काही इतर कारण आहे, इतर अपात्रतेच्या अटीमध्ये तुम्ही बसतात का. जे काही 4 चाकी कार असेल किंवा इन्कम टॅक्स भरत असेल किंवा इतर कोणत्याही जे काही अपात्र असण्याच्या अटी आहेत, त्या अटीमध्ये तुम्ही आहात का, हे सर्व तुम्हाला महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये जे आहे ते समजून येणार आहे. तर बघा, मुद्दा क्लिअर आणि स्पष्ट आहे. महत्वाचं कारण आहे केवायसीच. केवायसी मध्ये काही बहिणींचं या ठिकाणी दुर्लक्ष झालं, त्यामुळे त्या बहिणींचे जे आहे ते हप्ते बंद झाले. ज्या बहिणींना माहीत नव्हतं त्या बहिणींसाठी हा स्पेशल व्हिडिओ
होता. या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.